काय दाखवून ठेवलंय बघणाऱ्याला आहे का नाही बघणाऱ्याला आहे का नाही जिलेबी कोणाचे गोले इकडे बघा इकडे बघा करून गोळा करून एक काम करा कदम सर टाका चला हां ते धरा खायचं काय ओय शिंदे मामा वरड केला का विकायचं नाही का नगावर घेतलं रेहान इकडे तू कितला आणलं सांग की कितला पाकिट आहे कलम सर एक दोन घेतलं कितला देणार अय सर तर काय आणले प्लेट बीट नाही ना आणली का प्लेट हनुमान सुतार हातात देतो दी किती अरे हातात एक एक रुपया राहू दे बरं हा की हातात दे सगळं अजून दुसरं काय टाकलं बरोबर कांदा वगैरे आहे का ठीक आहे कितीला आहे आणि हे मी जर हे वडाच घेतला फक्त तर कितीला पडेल मला ठीक आहे मी एक काम करतो 2 वडे घेतो किती द्यायचं तुला तू सांग कोणत्या वर्गात आहे तू तुझं नाव सांग शिवकन्या ना आता हे 2 घेतले मी किती पैसे द्यावे लागतील तुला 3 सांगा किती आणि 3 जर घेतले तर हे 3 घेतले मी 2च घेतो किती द्यायची तुला बघ बरोबर आहेत का किती दिले पैसे हे किती जाईल $1 किती झाले आणि दुसरा मिळून किती झाले बरोबर आहे गुड
तू आणलं का विकायला टमाटर आपल्या शेतातलं आहे का काय भरलं पाच किलो तुझा एक ग्लास आहे 1 लिटर मध्ये किती ग्लास बसतील तू मला 10 ग्लास सांगितलं बरोबर आहे मला 1 लिटर पाहिजे मग समजा बाटली तुझ्या किती ग्लास बसतील तू 5ला मला बाटली देतो ग्लास देतो 10ला ग्लास मोठाची बाटली मोठी अगोदर ते सोडू आपण ग्लास मोठा की बाटली मोठी बाटलीत जास्त बसेल त्या ग्लासात जास्त बसेल मग तुम्हाला अगोदर तुझ्या त्या ग्लासची किंमत सांगितली 10 रुपये नंतर बाटलीची सांगतो मला 5 रुपये मी 5 रुपयात घेऊन येतो बाटली चालेल का तुम्ही एकटं जा यार काय बनवून संपलं बनव आपण लागतो घ्या घ्या काहीतरी विकत घ्या उगत खाल्लं आता पोट भर झाला हलू वाटायला गेलं नुसतं बघू नका घ्या घ्या खायला घरी आता घ्या की बिर्याणी काय बघा तो त्याच्याकडून पैसे किती वय आपण लागतो घ्या घ्या काहीतरी विकत घ्या उगत खाल्लं आता पोट भर झाला हलू वाटायला गेलं
नुसतं बघू नका घ्या घ्या खायला. घरी आता घ्या की बिर्याणी काय बघा तो त्याच्याकडून पैसे किती वय काय ते मसाला दूध हां बिर्याणी आहे की हाय हाय माऊली ओके झालं बाजार निकाल बरोबर जर 50 दिले तर 70 दिले तर गुड. तो कोणत्या वर्गात कोण शिकवतो हुशार आहे दुसरीला पण ते खुर्ची शिकवतो एक्स्ट्रा तुला माझ्याकडून सर ते किती दिले पाण्याची बॉटल आहे का बघ ना तिथं $10 आहे ते काय ₹10 दिलेच नाही वर काय पाच दिलेत का आता एक्स्ट्रा तुला शिक्षणासाठी बिर्याणी आहे की हाय हाय दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जीप प्राथमिक शाळा दहिपळ या ठिकाणी बाल आनंद मेळावा साजरा करण्यात आला. बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन शालेय समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, उपसरपंच, सरपंच, इतर सर्व शिक्षक, गावातील सर्व पालक वर्ग उपस्थित होता. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दहिपळ या ठिकाणी सालाबादाप्रमाणे याही वर्षी बाजार भरवण्यात आला होता. यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे खाद्यपदार्थ तसेच भाजीपाला बाजारात विकण्यासाठी आणला होता. विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान मिळावे या उद्देशाने शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांनी मेहनत घेऊन हा बाजार यशस्वी केला. या बाजारासाठी शालेय व्यवस्थापन समिती तसेच ग्रामपंचायत, पालक, विद्यार्थी व सर्व शिक्षक यांनी सहभाग नोंदवला. तसेच गावातील पत्रकार, ज्येष्ठ नागरिक, शिक्षण तज्ज्ञ यांनीसुद्धा यामध्ये सहभाग नोंदवून हा बाजार यशस्वी केला. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला व हा बाजार यशस्वीपणे पार पडला. या बाजारातून
32,000 रुपयापर्यंत विद्यार्थ्यांना कमाई झाली. त्यामुळे सर्व विद्यार्थी खुश होते. माझे नाव संचिता आहे. आज आमच्या शाळेत आनंद मेळावा होता. मग मी बिर्याणी आणली होती. त्याच्यामधून मला 1300 रुपये मिळाले व ग्राहकांनी ते सर्व आवडीने खाल्ले. माझे नाव केतकी कृष्णा पाटील आहे. मी इयत्ता 4थी मध्ये शिकते. आज आमच्या शाळेत आनंद मेळावा झाला. त्यामध्ये मी शेवग्याच्या शेंगा व कांद्याची पात आणलेली. सर्व ग्राहकांना माझ्या शेवग्याच्या शेंगा व कांद्याची पात आवडली.